देखील फायफर घेतलं, त्यामुळे त्याला देखील आपण गिफ्ट देणार आहोत. प्रेम सोबत हलकीशी चर्चा करूयात. प्रेम, ज्याप्रमाणे आपण खेळ पाहिलाय शिजा 11 टीमचा चेस डाऊन करत असताना, या आधी देखील लो स्कोर मॅच होती तेव्हा मात्र चेस करत असताना परास्त आलं आपल्या खात्यामध्ये. याही मॅचमध्ये क्लोज एन्काउंटर आला होता, पण शेवटच्या मोमेंटला वास्तवने चौकार मारला. पण तुझे चौकार फार महत्वाचे होते. तुझ्या चौकारांबद्दल मैदानामध्ये डीपीएल खेळत असताना तुझ्या मनामध्ये काय चालू होतं? मनामध्ये तर असं होतं की मॅच जिंकायचीच आहे. पहिली मॅच हारलो तर दुसरी मॅच जिंकायचीच होती आम्हाला. तर ओमकार लुडवे खाली होता म्हणून तो कॉन्फिडन्सने मी बॅटिंग केली. आता मात्र नेक्स्ट मेसेज काय देशील आपल्या टीमसाठी? पुढे मात्र आपल्याला कसं खेळायचं आहे? पुढे तर काय सगळ्यांनी 100% द्या, मॅच पुढची आपोआप जिंकू. येस, हा होता खेळाडू प्रेम. त्याने मात्र मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला. आत्मविश्वास मात्र मिळालाय जिजा 11 टीमला. वळूयात मात्र मैदानामध्ये, जिथे मात्र दोन संघ एकमेकांना खेचण्यासाठी, एकमेकांना डिवसण्यासाठी, एकमेकांना तोडण्यासाठी आणि एकमेकांना फोडण्यासाठी दोन्ही टीम तयार झाल्यात. आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये इन्व्हाइट करूयात विक्रोळीचा आवाज सागरजी मोरे सरांना. धन्यवाद मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं. एक महत्वाची मॅच असणार आहे. करो या मरो, डू ऑर डायची मॅच आहे. जिंका आणि पुढे जा. पहिलाच बॉल अगदी पेशन्स लेवलने हलक्या हाताने ढकलला गेला. बॅटर सिद्धेश, त्या सोबतीला संकेत आणि बॉलिंगसाठी पहिली ओव्हर घेऊन रोहितच्या हातामध्ये बॉल दिलाय. स्वागत आहे सर्वांचं. डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये हलकासं ऊन पण कमी झालंय. सर्व प्लेयर्सला जेवणाची देखील मस्त व्यवस्था होती आणि सर्व थोडं दुपारी लंच केल्यानंतर पुन्हा एकदा आता क्रिकेटकडे वळालेत. मी विनंती करतोय रणजित वर्माला, रणजित वर्मासाठी देखील गिफ्ट हॅम्पर आहे. गिफ्ट इथे मात्र दिलं जाईल. रणजित, आपण या. हा मॅच देखील सुरू आहे. राऊंड विकेटने गोलंदाज तयार होतोय. स्ट्रायकिंग एंडवरती संकेत. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न. अखेरच्या क्षणाला मन बदललं. अंपायरचा सिग्नल आलाय, तो म्हणजेच व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आलाय आणि आपण गिफ्ट देऊयात. गिफ्ट देण्यासाठी मी विनंती करतो ओमकार मोरे साहेबांना. जबरदस्त गोलंदाजी, पण खात्यामध्ये हार आली आणि त्यामुळे कुठेतरी चेहऱ्यावरती निराशा पाहायला मिळते. पण पहिल्या डावामध्ये बॅटिंग रणजित वर्माची जशी हवी तशी झाली नाही. वर्माने आज थोडंसं नाराज केलं, पण हरकत नाहीये. मोठ्या लेवलचा मोठा खेळाडू आहे. वयात मैदानामध्ये स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅटवरती व्यवस्थित आलाय. चेंडूने वळण घेतलं. केच्या शराला ओमकारने चेंडू पकडण्याचा प्रयत्न. आतमध्ये चेंडू ठेवला. एकदा तो मात्र कंप्लीट. आणि जर रोहितने एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट घेतले तर एनसीसी ठाकूरवाडी यांच्याकडून 1000 रुपयाचे त्याला पारितोषिक असणार आहे. मॅच क्रुशल आहे. डू ऑर डायची मॅच आहे. सिद्धेशला पण माहिती आहे की आता चान्स घ्यावा लागेल. खूप चांगलं क्रिकेट आज दिवसभरामध्ये पाहायला मिळालं. 3 विकेट घेतल्या तर त्याही फिल्डरला गिफ्ट एम्पर आहे, बट बॉलरच ते गिफ्ट घेतलंय. 35+ जो रन करेल बॅटर त्याला पण ते गिफ्ट असणार आहे. नो बॉल आहे. पण जर पाहिलं तर कुठल्याही खेळाडूने अजून 35+ इनिंग खेळले नाही. काल एक बॅटर जो 34 रन केले. मंगलमूर्ती संघासाठी साईराजने जे रन्स केले होते ते रन्स पण लक्षात राहतील. प्रथम क्रमांक तब्बल 50,000 रुपयाने आकर्षक ट्रॉफी आहे. भव्य दिव्य असं आयोजन डीपीएल. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. अतिशय वेगाने बॉल तिकडे आपण पाहिलं तर नॉस्ट्राइकला सिंगल रन. एका रनने स्कोर पुढे जाईल. स्कोर झाला आतापर्यंत 6 रन झाले धावफलकावरती. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. लेग बायच्या रूपामध्ये रन सिंगल मिळेल. पहिली ओव्हर चालू आहे बॉलिंगसाठी. रोहित स्ट्राइक एंडला बॅटर. आता आपण पाहिलं तर संकेत. एका साईडला टीम लक्ष्मी इलेव्हन, त्यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर श्री प्राप्ती सेलर्स. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल.
या बॉलवर देखील पॅडल स्वीप खेळले गेले, गॅप मोठा होता, त्या बॉलवर मात्र रन मिळतील 4. संकेतने दिलाय चौकाराचा संकेत, येतो 4 रन. पाहिलं तर डीप लावली होती, बट त्याचा फायदा उचलला गेला बॅटर संकेतने. टायमिंगला बाउंड्री आली, रन मिळतात 4, स्कोर झालाय 12. या बॉलवर देखील आपण पहिल्या कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला, एक सिंगल रन मिळेल. पहिली ओव्हर संपली, बिनबाद 13 रनची एक चांगली खेळी बॅटर सिद्धेश आणि संकेतने. चांगला खेळ इकडे मात्र बिल्डअप केलाय. वेल प्लेड. एक चांगला खेळ करावा लागेल. स्ट्राइक एंडला बॅटर संकेत. या बॉलवर देखील लेग स्टिकच्या बाहेर इकडे पण समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला, रन सिंगल मिळेल. स्कोर आपण पाहिला तर पुन्हा एकदा 15 धावा झाले त्या फलकावरती. फिल्डिंग बॉलर स्वतः आपण पाहिलं तर मनीष, एक वेगळी स्टाईल आहे मनीषची, त्याने पण चांगली कामगिरी केली आहे. या बॉल देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फिल्डर आहेत तिकडे आणि रन सिंगल मिळेल. मॅच थोडीफार आपण पाहिलं तर क्रुशल होताना पाहायला मिळतीये. स्कोर करावा लागेल, बॅटिंग टीमला माहिती आहे की एक महत्वाची मॅच आहे, त्यामुळे चांगला खेळ करावा लागेल. या बॉल देखील रिव्हर्स खेळले गेलेत, फटका फसला गेला, तिकडे फिल्डर आहेत आणि बॅटरला बाहेर जावं लागेल. बॅटर आउट. पहिला झटका लागतोय बॅटिंग करत असताना टीम आपण पाहता लक्ष्मी इलेव्हन संघाचा. संकेतला बाहेर जावं लागेल. मित्रांनो, जो कॅमेऱ्याच्या खालती जो बसला तिकडून थोडं साईडला होता, कारण की तो कॅमेरा हल्ला तर प्रॉब्लेम होतो इथे लाईव्हला. प्लीज तिकडे कोणी बसू नका प्लीज मित्रांनो. मनीष पुन्हा एकदा बॉलिंगसाठी स्ट्राइक एंडला बॅटर पवन, ज्याने चांगला खेळ केला. पवनने पण चांगली फिल्डिंग पण केली आज. त्याला पण माहिती की मॅच पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे, जिंकायचं आहे, महत्वाची मॅच आहे ही. या बॉलवर देखील हलक्या हाताने ढकललं गेले, पवनने रन सिंगल मिळेल तिकडे. एक रनने स्कोर पुढे जाईल आणि बघता बघता आपण ग्राफ पुन्हा एकदा 17 रन झाले त्या फलकावरती. दुसरी ओव्हर चालू आहे. शेवटचा व अंतिम दिवस आहे डोंबिवली प्रीमियर लीग DPL. सर्व स्थानिक खेळाडू, स्थानिक प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. युट्यूबला देखील खूप मोठ्या प्रमाणात खूप चांगलं लाईव्ह आणि सर्व मित्र एन्जॉय करतात डोंबिवलीचं हे अंडर आर्म क्रिकेट. आणि इंस्टाग्रामला पण नक्कीच तुम्ही त्या फॉलो करा डोंबिवली प्रीमियर लीगच्या या पेजला, आणि सर्व अपडेट तिकडे सर्व अपडेट त्या पेजवर तुम्ही घेऊ शकता. खूप चांगले व्हिडिओज तिकडे आमचे अमित सावंत जे तिकडे सर्व अपडेट करतात. या बॉलवर देखील समोर खेळले गेलेत.
मी सकाळपासून एक ऑब्झर्व केलं की पवनचा स्ट्रेट झोन खूप चांगला आहे, खूप चांगली बॅटिंग करतात समोरच्या दिशेला. कव्हर्स आणि स्ट्रेट रिझनला खूप चांगली कामगिरी करतात पवन. स्कोर पाहिला तर आतापर्यंत 22 ओव्हर संपल्यात, 20 रन झालेत बॅटिंग करत असताना. लक्ष्मी 11 चांगली खेळ केली आहे, वेल प्लेड. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर गिरीश भोईर आणि स्वतः 40+ क्रिकेट पण खेळले आहेत, बट सकाळपासून खूप चांगली बॉलिंग केली आणि दोन्ही मॅच मध्ये त्यांनी चांगला स्पेल टाकलाय. अनुभव आहे त्यांच्याकडे. देवीचा पाडा 40+ त्या गावासाठी पण क्रिकेट खेळलेत आणि अजूनही क्रिकेट खेळतात, त्यामुळे अनुभव त्यांच्याकडे खूप सारा आहे. चांगली बॉलिंग सकाळपासून केली आहे. या बॉलवर देखील धीम्या गतीने बॉल, चांगला बॉल फिरवला गेला इकडे गिरीश भोईर यांच्या माध्यमातून. गुड बॉल, चांगला बॉल फिरवला आणि तिकडे आपण पाहिलं येल डॉट बॉल. चांगली मॅच पाहायला मिळतीये. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा भोईर. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर ग्राउंड ग्राउंड चांगली फिल्डिंग तिकडे आणि बॉल निघून जाईल 4 रनसाठी. बघता बघता पुन्हा एकदा मॅच मध्ये आले बॅटिंग करत असताना टीम आपण पाहिलं लक्ष्मी 11. डोंबिवली प्रीमियर लीग प्रेक्षकांची देखील अगदी आपण पाहिलं तर खूप चांगलं तिकडे बाल्कनी बनवलं, तिकडे आपण सर्व प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेतात. DPL इंस्टाग्रामला पण आपला पेज आहे, त्याला पण तुम्ही मित्रांनो फॉलो करा, अपडेट घ्या तिकडे. स्ट्रायकेटला पवन. या बॉलवर अगदी 4 रन. थोड्या वेळासाठी असं वाटलं की पवनच बॉल पकडायला जातात की काय. 22च्या रूपामध्ये आपण पाहिलं तिकडे नो बॉल आहे आणि रन मिळतील पूर्णपणे 5. स्कोर झालाय 5 ने पुढे. 29. चुकीला माफी नाही आहे ग्राउंड वरती. हिट मीचा बॅनर आपण पाहतोय, जो भवानी स्पोर्ट्सचा टी शर्ट आहे. सकाळी एका फिल्डरने आपण सिद्धूने नॉन स्ट्रायकेटला त्यांनी एक हिट लगावला होता तिकडे. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय, हलकेसा आवाज सर आला. पवनला मैदानाच्या बाहेर जावं लागेल आणि भोईर यांनी मात्र विकेट मिळवली गेली आहे. गिरीश भोईर यांना यश मिळतोय, महत्वाची विकेट. बेस्ट वर्सेस बेस्ट. खूप चांगली बॉलिंग, खूप चांगली ऍक्शन आहे, स्लो स्पिन, अनुभव खूप सारा गिरीश भोईर यांचा. बॅटर आउट. पवनला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. खूप चांगला खेळ त्यांनी पण केलाय. सकाळी किरण शिंदेचा पण एक चांगला बोल्ड आउट त्यांनी काढला होता. गिरीश भोईर अनुभव आहे त्यांच्याकडे. क्रुशल मॅच आहे. खूप चांगली कामगिरी करत असताना बॉलिंग टीम श्रीप्राप्ती सेलर्स. या बॉलवर देखील टॉप एज घेतली गेली आहे. स्वतः तिकडे गिरीश भोईर गेले. बॅक टू बॅक विकेट. गिरीश भोईरच्या दोन्ही मॅच मध्ये टर्निंग पॉईंट ओव्हर आहेत बघा. पहिल्या 2-3 ओव्हर मध्ये रन आले होते, पण गिरीश भोईर आले आणि नंतर मला असं वाटतं गिरीश भोईर यांच्याकडे लक पण आहे. खूप चांगली बॉलिंग आहे. गुड बॉलिंग गिरीश भोईर. एका दुसरा असा बॉलर तुमच्या टीमकडे असावा की तो विकेट टेकर असावा, आणि विकेट टेकर गिरीश भोईर आहेत. आजच्या दिवसामध्ये त्यांनी खूप चांगली कामगिरी केली आहे. स्कोर जर पाहिलं तर आतापर्यंत 29. 29 धावा झाल्या धावफलकावरती. न्यू बॅटर ऋषिकेश मोहिते, वाग्या नावाने देखील फेमस आहेत आणि काल संबाटासारखे शूज घालून पण इकडे ते फिरत होते. चांगले आहेत मित्र आणि खूप चांगलं काम ते काल इकडे करत होते.
बॉलर गिरीश भोईर स्लो स्पिन. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेला. पॉइंटला फिल्डर आहेत तिकडे. रन सिंगल मिळेल. एक रनने स्कोर पुढे जाईल. स्कोर झालाय 30-30. 30 धावा झाल्या धावफलकावरती. स्ट्राईक एंडला सिद्धू. या बॉलवर देखील पॅडल स्वीप खेळले गेलेत. गॅप मध्ये बॉल जाईल आपण पाहिलं तर 4 रनसाठी. नाम हे सिद्धू. खूप चांगलं टायमिंग करत असताना सिद्धूने आपण पाहिलं तर पुन्हा एकदा क्राफ्ट वरती नेलाय. स्कोर झाला आपण पाहिलं तर 34. आज IPL मध्ये पण हिस्ट्री क्रिएट केली ईशान किशनने. 45 बॉल मध्ये 100 धावांची अफलातून बॅटिंग. जवळपास 280चा आतापर्यंत स्कोर उभा केलाय. 2 बॉल बाकी आहेत. हैदराबाद संघाने कडक स्टार्ट केले IPL. IPLचा दुसरा दिवस आहे आणि पहिलं शतक पाहायला मिळालं. यामुळेच भारताचं क्रिकेट एवढं पुढे गेलंय. ड्रिंक्स टाइम इकडे झालाय. बघता बघता आपण पाहिलं तर खूप चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर ह्या मॅच मध्ये लक्ष्मी 11 संघ मॅच मध्ये आलाय. स्कोर पाहिलं तर 34. तब्बल 34 रन केलेत. म्हणजे अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल 20-25 केला तरी आपण पाहिलं तर 55-60च्या घरामध्ये स्कोर जाऊ शकतो. सिद्धू आणि त्या सोबतीला बॅटर आपण पाहिलं तर ऋषिकेश चांगली खेळी करतायत. दोघांना पण माहिती की आता स्कोर थोडा करावा लागेल. डू ऑर डायची मॅच आहे. करो या मरो. लास्ट टाइम बेस्ट बॉलर पण ऋषिकेशने मिळवलं होतं. आता बॅटिंगची जबाबदारी दिली आहे. दोन्ही संघांना ही मॅच जिंकायची आहे. श्रीप्राप्ती सेलर्स त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर टीम लक्ष्मी 11. तब्बल 16 संघ आज डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये. खूप चांगलं प्लॅटफॉर्म सर्व यंग टॅलेंटसाठी. किरण शिंदे आणि संकेत भगत पण बोलतात की आम्हाला प्रीमियर लीग जिंकायला थोडं कठीण जातं पण आता जिंकलेत ते. आणि खूप चांगला खेळ त्यांनी पण केला. किरण मगाशी तेच बातचीत करत होता की जिंकायला प्रीमियर लीग मध्ये खूप डिफिकल्ट आहे. पण आता कोण चॅम्पियन होईल संध्याकाळी समजेल की डोंबिवली प्रीमियर लीग कुठला संघ जिंकेल. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. वर्षभर त्याची चर्चा होईल की आम्ही DPL जिंकलो. या बॉलवर परफेक्ट टायमिंग केलं गेलं. तेवढीच चांगली फिल्डिंग. राहुल पारकर पण खूप चांगलं क्रिकेट खेळले पण आता थोडं कमी क्रिकेट केलं राहुल याने. काय फिल्डिंग केली आहे. क्लासिकल फिल्डिंग राहुल पारकरची. स्कोर मात्र सिंगलने पुढे जाईल. स्कोर झालाय 35. 35 धावा झाल्या धावफलकावरती. सर्व प्लेयर्सला जेवण नाश्ता आमचे इम्रानची मस्जिद ज्यांनी जे आम्हाला स्पॉन्सर्स केलंय. या बॉलवर देखील रिव्हर्स खेळले गेलेत. गॅप मध्ये बॉल. फिल्डर आहेत तिकडे. सिंगल रन. 1 रनने पुन्हा एकदा स्कोर पुढे जाईल आणि स्कोर झालाय 36. छत्तीस रन झाले धावफलकावरती. चौथी ओव्हर आपण पाहतो मनीषची. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. या बॉलवर देखील टायमिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. फिल्डर आहेत तिकडे. रन सिंगल मिळेल. एका धावेने स्कोर मात्र पुढे जाईल आणि स्कोर जाईल पुन्हा एकदा 37. चांगली ओव्हर करतात मनीष. स्टंप टू स्टंप बॉलिंग. थोडी इकॉनॉमी बॉलिंग केली आहे. सिद्धेशला माहिती आहे की ह्या ओव्हरमध्ये एक बाउंड्री आली तर शेवटच्या ओव्हरमध्ये देखील आपण एक बाउंड्री मारू शकतो. हे कॅल्क्युलेशन पाहिजे. बघा क्रिकेट फक्त हाणामारीने होत नाहीये. तुम्ही प्रत्येक ओव्हरला किती टार्गेट आहे किती रन्स कराल खूप महत्वाचं. या बॉलवर रिव्हर्स खेळले गेलेत आणि थोडी मिसफील्ड. रन मिळेल 4. ऊपर वाला जब भी देता है छप्पड़ फाड़ के. इट्स अ बाउंड्री. आणि सिद्धेश पण खुश झालेत. 42 धावा झाल्या धावफलकावरती. श्री 11 संघाने लक्ष्मी 11 संघाने पण मॅच मध्ये आलाय. चांगला स्कोर उभा केला आतापर्यंत लक्ष्मी 11 संघ. या बॉलवर देखील वेगळ्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन तिकडे पुन्हा एकदा मिळेल.
वेल बॅटिंग, जी बाउंड्री ह्या ओव्हरमध्ये पाहिजे होती ती आली आहे. त्यामुळे सिद्धेश पण ते बोलतात सिंगल केलं तरी खूप आहे. सिद्धेशने पण जर 3 बॉल 3 बाउंड्रीज मारल्या तर बॉबी ठाकूर यांच्याकडून देखील त्याला 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. नेक्स्ट ओव्हरला त्याला ती संधी असेल. इकडे पण समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रन सिंगल मिळेल आणि मला असं वाटतं स्कोर आता इकडे समाप्त झालाय 44 वरती. ह्या ओव्हरमध्ये चौथ्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. अजूनही पाहिलं तर शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये 10-12 रन्स तरी करावे लागतील ऋषिकेश आणि त्या सोबतीला बॅटर सिद्धेश. चांगली बॅटिंग करतात स्टार्ट टू एंड सिद्धू. 2 बाउंड्रीज त्याच्या बॅटमधून आल्यात. चांगला खेळ केला. त्या सोबतीला संकेत आले होते सिंगल डबलनी, त्यांनी पण एक चांगला स्कोर केलाय. एक चौकार संकेतने पण खेळलाय. पवनने पण एक बाउंड्री आली आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर शेवटची ओव्हर घेऊन श्रेयसच्या हातामध्ये बॉल दिलाय. शेवटचे 6 बॉल पहिल्या इनिंगचे. या बॉलवर स्टेप आउट झालेत. फटका थोडा फसला. 1 रन मिळेल. आता सिद्धेशकडे मात्र इकडे स्ट्राईक असणार आहे. स्ट्राईक सिद्धेश. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. जम्प केले बॅटरने पण बॉल निघून गेलाय. गुड बॉल. चांगला बॉल टाकला बॉलर श्रेयसने. डॉट बॉल आलाय त्यामुळे मॅच मध्ये पुन्हा एकदा फिल्डिंग टीम येताना पाहायला मिळते. शेवटच्या ओव्हरमध्ये डॉट बॉल करून चालणार नाहीयेत. लक्ष्मी आपण पाहिलं तर 11 संघाला थोडं फाईट करावं लागेल. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन्स आपण पाहिलं पुन्हा एकदा स्कोर पुढे जाईल. श्रीप्राप्ती सेलर्स संघ देखील मॅच मध्ये आहे. 55-45 होऊ शकतो. चेसिंग होताना पाहिलाय त्यामुळे हे ग्राउंड दोन्हीसाठी बेनिफिट आहे. .47 आणि 47 धावा झाले धावफलकावरती. मनीष थोडा तिकडे कानमंत्र देत आहेत. ही ओव्हर खूप महत्वाची आहे भाऊ. थोडं पेशन्सने बॉलिंग टाक. एकात दुसरी बाउंड्री आली हरकत नाही, बट थोडं एक्स्ट्रा नको. 55-60च्या आतमध्ये स्कोर थांबवण्याचा प्रयत्न कर. स्ट्रायकिंगला बॅटर सिद्धेश जो स्टार्ट टू एंड बॅटिंग करतोय. चांगली कामगिरी केली आहे. फिनिशिंग टचची गरज आहे सिद्धूला. या बॉलवर फटका फसला गेलाय. सिद्धूची खेळी संपुष्टामध्ये येते. बॅटर आउट. सिद्धेशला मैदानाच्या बाहेर जावं लागेल आणि श्रेयसने महत्वाची विकेट मिळवली आहे. गुड बॉल. बोलत मॅचच्या दिशेने या बॉलवर देखील ड्राईव्ह केलं गेलं आणि नॉन स्ट्रायकेटला चान्स होता. चांगला कॉलिंग दिला. 2 रन आल्याला मात्र तिसऱ्या रनचा प्रयत्न केला गेलाय. ये प्रभू ये क्या हुआ. 3 रन. 3 रनने स्कोर पुढे जाईल. स्कोर झालाय तब्बल आणि 50 धावा कंप्लीट होत आहेत. संघ लक्ष्मी 11 4 बॉल झालेत. 50 धावा झाल्यात धावफलकावरती. शेवटच्या 2 बॉलवरती टचअप देणं गरजेचं आहे. बघूयात कोण बाजी मारेल. कुठला संघ क्वालिफाय होणार आहे. डू ऑर डायची मॅच आहे. महत्वाची मॅच आहे. लक्ष्मी 11 त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर श्रीप्राप्ती सेलर्स. भव्य दिव्य असं आयोजनाच्या क्रीडा स्पर्धेचं डोंबिवली प्रीमियर लीग DPL पर्व दुसरं. या बॉलवर देखील लेग स्टिकच्या बाहेर पुन्हा एकदा व्हाईट बॉल.
एक्स्ट्रा रन्सने पुन्हा एकदा स्कोर पुढे जाईल. स्कोर जाईल आपण पाहिलं तर 51. शेवटचे 2 बॉल खूप महत्वाचे असणार आहेत. या बॉलवर रिवर्स खेळले गेले. चांगलं टायमिंग करत असताना बॉल जाईल आपण पाहिलं तर सीमारेषेच्या बाहेर. 4 रनसाठी ऋषिकेश. ज्या बाउंड्रीची गरज होती ऋषिकेशने ती मात्र भरून काढली आहे. स्कोर झालाय तब्बल 55. 55 धावा झाले धाव फलकावरती. लक्ष्मी इलेव्हन संघाने मात्र ग्राफ आता वरती केलाय. महत्वाच्या मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी घेतली आहे. डू ऑर डायची मॅच आहे. सिद्धेशची एक चांगली इनिंग. आता मात्र ऋषिकेश पण चांगलं टचअप देत आहेत. या बॉलवर देखील कव्हरला खेळले गेले रन सिंगल मिळेल. वेल बॅटिंग लक्ष्मी इलेव्हन संघ एक चांगला खेळ करत असताना 56 रन झाले. त्यांनी 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. मॅचला जिंकण्याकरिता टीम श्री प्राप्ती सेलर्स. चांगला मॅचचा डाव आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या डावामध्ये पण आता बघूयात कशा प्रकारे पाठलाग करेल टीम श्री प्राप्ती सेलर्स या मॅच मध्ये. यानंतरच्या मॅच साठी देखील आपण टॉस साठी तयार राहायचं आहे. यानंतर संघ श्रीराम 11 आणि त्यांच्या विरुद्ध जिजा 11 आपण तयार राहा मित्रांनो. दोन्ही टीम्स आपण टॉस साठी या लवकर. कॅप्टन हॅलो. श्रीराम 11 आणि जिजा 11 आपण टॉस साठी या दोन्ही कॅप्टन्स. श्रीराम 11 आणि जिजा 11 टॉस साठी या कॅप्टन्स. जिजा 11 कॅप्टन आपण टॉस साठी या. आणि संकेत भगत स्वतः त्यांच्या हातातून आपण टॉस करणार आहोत या मॅचचा. आणि जिजा 11 आणि श्रीराम 11 टेल्स आणि टेल्स टॉस जिंकलाय. टॉस जिंकला डिसिजन काय असेल आणि महत्वाची मॅच आहे म्हणजे डू ऑर डायची मॅच आहे. पहिली बॅटिंग करणार आम्ही. क्या बात आहे. 2 दिवसात बघितलं काहीतरी काय पलट झाला. आता श्रीराम संघाने टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. किती रन करण्याचा प्रयत्न कराल या ग्राउंड वरती? 50+ टार्गेट पाहिजे. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला देखील. आमच्यासोबत अक्षय आहेत. अक्षय पहिली आता मला असं वाटतं बॉलिंग आली आहे आणि जिजा 11 संघाला पण ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. तर कमीत कमी किती धावा थांबवण्याचा प्रयत्न कराल? 40च्या आसपास धावा अडवायला करू. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. थोडे कमी बोलते बट वेल प्लेड. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीम्सला. खूप चांगला खेळ केला बट जिंकणं होत नाहीये. त्यामुळे जिंकावं लागेल. दुसऱ्या डावाला सुरुवात होतीये. 57 धावांचा टार्गेट आहे आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तशी आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये याच परिसरातील एक युवा आवाज युवा समालोचक आमचे मनीष सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच सागरजी मोरे सर. हे बघा मैदानात शॉन देखील आहे. चला खेळाडूंना विनंती आपण थोडंसं गायडन्स करा.
सामन्याला इथे होते सुरुवात, पण मॅच 57 धावांचं टार्गेट. पहिलाच बॉल, पहिला चेंडू, स्क्वेअर कटचा लाजवाब फटका आणि तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. 57 धावांचं लक्ष असणार आहे, त्या लक्ष्याचा पाठलाग बघूयात कसा होतोय. दोन्ही बलाढ्य संघ आहेत, परंतु मजल त्या दोन्ही संघांनी मारली आहे. श्री प्राप्ती सेलर्स विपक्ष लक्ष्मी 11. दोन्ही संघांमध्ये आपण बघतोय, दोन्ही संघांमध्ये दारे सितारे स्टार्स आहेत. डोंबिवली दिवा गटातील गोलंदाज शुभम गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. बॅटिंग साठी आपण बघतोय की राहुल असणार आहे, राहुलची साथ देण्यासाठी मनीष कोठारी. नेक्स्ट बॉल, यावेळी देखील थोडासा पुढे सरसावला. काय क्षेत्ररक्षण केलंय, पुन्हा एकदा अप्रतिम क्षेत्ररक्षण. पॉइंट रिजन वरती संकेत असणार आहे आणि संकेतची देखील हीच ओळख आहे. बॅटिंग देखील तेवढीच चांगली करतोय आणि आपल्या संघासाठी कॉन्ट्रीब्युशन देखील अनेक वेळेस फिल्डिंग मध्ये करून देतोय. 2 चेंडू आणि 2 धावा धावफलकावरती. प्रत्येक बॉल, प्रत्येक चेंडू, खेळला जाणारा हा प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. डू ऑर डायची ही लढत आहे, अस्तित्वाची ही लढत आहे. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक, अगदी सरळ खेळून काढलेत. 22 चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि एकच धाव इथे देखील मिळणार आहे. बघा, संपूर्ण संघ जेव्हा एकत्रित येतो, एकवटतो ना, आणि त्यावेळीच आपल्याला असं काहीतरी पाहायला मिळतं. आणि आपल्या मुख्य व्यासपीठावरती देखील विराजमान होणार आहेत महेशजी पाटील साहेब, यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. यायचे दादा, आपलं देखील वेलकम असणार आहे या मानाच्या, स्वाभिमानाच्या डोंबिवलीच्या स्पर्धेमध्ये. महेशजी पाटील साहेब यांचं देखील आगमन होतंय. त्यांचं देखील पुन्हा एकदा मी मनाच्या अंतकरणाने करतोय सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम दादा. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय महेश दादा पाटील साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल खिडकाली गावचे उद्योजक, समाजसेवक आणि नगरसेवक चषकाचे प्रमुख आयोजक आदरणीय प्रदीप दादा पवार साहेबांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. आदरणीय महेश दादा पाटील आणि आदरणीय प्रदीप दादा पवार साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. आलेल्या सगळ्याच मान्यवरांचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतोय आपल्या DPL मध्ये, डोंबिवली प्रीमियर लीग 2025 पर्व दुसऱ्यामध्ये. सगळ्या झालेल्या मान्यवरांचं स्वागत असणार आहे. शकता दादांचं आगमन झालं आणि त्यांचं सॉन्ग देखील इथे प्ले करण्यात आलं. सगळ्यात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने, जिथे सिद्धू येतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिलाच बॉल स्वीप करायचा प्रयत्न केला होता, पंचांकडे लाऊड अपील होते, अपील करण्यात आली. आत्मविश्वास इथे थोडासा कमी पाहायला मिळतोय आपल्याला. गोलंदाजांनी देखील ती अपील उचलून धरली आहे. यष्टी रक्षकांनी देखील थोडासा साथ देण्याचा प्रयत्न इथे केला होता, पण होतंय काय तर निर्धाव चेंडूची इथे समाप्त होते. धावा आहेत 5 धाव फलकावरती. 57 धावेचं लक्ष्य आपल्या समोर येऊन ठेपलंय. व्हॉट अ मॅच. इथून जिंकला तर नक्कीच प्री क्वालिफायर्स मध्ये एंट्री पाहायला मिळेल आपल्याला. पुढचा बॉल, यावेळी स्विचित नाही तर यावेळी स्वीप करायचा प्रयत्न केला. बॅटची कडा लागते, मॅचची गोल्डन विकेट. आणि आता राहुल देखील तंबूच्या आशेला परत जात आहेत. खूप मोठा झटका लागत असताना श्री प्राप्ती सेलर्स 11 या संघाला. ही देतात मैदानात. पुढचा बॉल, यावी अप्रतिम टॅपचा फटका पाहतोय आपण. दी कट केलाय चेंडूला आणि तो देखील टॅपच्या साह्याने.
चांगली बॅटिंग होत आहे. ती पहिल्या चेंडूवरती विकेट्स गेल्यानंतर देखील ह्याच आक्रमकतेने बॅटिंग करणं ही देखील एक वेगळी शैली आणि ती शैली आतापर्यंत चांगली राहिली आहे रोहितची. धावा झाल्यात 6 धावफलकावरती 57 धावांचं लक्ष असणार आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. त्याच्यात 3 चेंडूंचा खेळ झाला आणि 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. चला थोडीशी विनंती असणार आहे लक्ष्मी 11 संघ आपल्याला थोडं स्पीडअप देखील करायचंय. आपण 20 मिनिटांची अवधी आहे. त्यानंतर 2 मिनिटं ऍड ऑन दिले जातील पण त्यानंतर आपल्याला संधी मिळणार नाहीये. नेक्स्ट बॉल यावेळी स्विच करायचा प्रयत्न केला होता. टॅपच्या साहाय्याने राहुल असणारा चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. प्रणय आहे चांगलं क्षेत्ररक्षण प्रणयने देखील केलंय आणि प्रणयची देखील ओळख आहे ना डोंबिवलीमधील जर आपण विचार केला सगळ्यात चांगले क्षेत्ररक्षक आणि त्यातील एक प्रथम क्रमांकावरती याचं नाव नक्कीच लागतं. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्विच करायचा प्रयत्न इथे केला होता. यावेळी देखील बॅट आणि बॅटच्या मध्ये तो चेंडू होता. लेग बाईस मिळणार आहे म्हणजे बॅटचा काहीही संपर्क झालेला नाहीये पण त्या धावा येणं तेवढंच गरजेचं आहे. धावा येत राहणं गरजेचं आहे. इथून तो मॅचचा टोन सेट होतोय. पण मागच्या मॅच मध्ये देखील असंच पाहिलं की जिथे पवन बॅटिंग करत होते सिद्धू बॅटिंग करत होते तो सामना देखील त्यांनी आपल्या बॅटिंगच्या बळावरती जिंकण्याचा प्रयत्न केला. तिथे देखील असंच थोडंसं संयमी खेळ पहिल्या 2 षटकांमध्ये पाहिला आणि त्यानंतर आक्रमण केलं कारण गोलंदाजाला देखील टार्गेट करणं तेवढंच गरजेचं आहे. पुढचा बॉल यावी आपल्या ओळखीप्रमाणे पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण होतं इथे ऋषीकडून. ऋषीचा देखील उल्लेख करणं गरजेचं आहे. पर्व पहिल्यामध्ये सर्वात उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याची निवड झाली होती तोच हा खेळाडू आहे. त्याच खेळाडूने देखील इम्प्रेस केलं. शुभम येतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. शुभम आलाय सुशांत समोर आणि यावेळी देखील एक वेगळा फटका एक कल्लात्मक फटका प्रयत्न अथंक केले पूर्ण स्वतःला झोकून दिला तरी देखील रवीच्या बकाच्या बाहेर चेंडू निघून गेलाय. चेंडू चाललाय धन 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 करत सीमारेषा पार. यावेळी देखील पुन्हा एकदा स्विचचा फटका पाहतोय आपण. प्रणय आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण इथे देखील झालंय. क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी थांक गर्दी देखील आपण पाहतोय आपल्या मैदानामध्ये. गर्दी आमची हे प्रेक्षक आहेत. प्रेक्षक वर्ग प्रेक्षक माईबाप म्हटलं जातं. त्यांच्याशिवाय कुठलीही स्पर्धा ना ही विफळ आहे आणि फक्त प्रेक्षक आमचे प्रेक्षक एन्जॉय करतायत आणि क्रिकेटचा खेळच असा नियारा. कारण क्रिकेट हा फक्त खेळ नाही आहे तर क्रिकेट याला धर्मासारखं जोपासलं जातं आपल्या या भारताच्या संस्कृतीमध्ये. यावेळी देखील मनगटाच्या साह्याने मनगटी फटका पाहतोय आपण. फ्लिक ऑफ द रेस्ट चांगला फटका होता. इथे देखील एकच धाव मिळणार आहे. तर एका धावेच्या साह्याने आता धावफलक पुढे सरसवतोय. धावा झाला धावफलकावरती 15. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आला पण त्यानंतर ना शुभमनी देखील चांगला कमबॅक केला. 3 चेंडूचा खेळ झाला. 3 टू गो. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. सुशांत देखील चांगली बॅटिंग करतोय. सुशांतची देखील तीच ओळख राहिली. एक 360 डिग्री बॅटिंग करून दाखवणं ही त्याची ओळख आहे. समोर देखील शुभम चांगली बॉलिंग. यावेळी देखील पुन्हा एकदा अजून एक कलाकपट फटका आपण पाहतोय. दर्शन आहे थोडंसं फंबल अगदी पहिल्या अटेम्प्ट वरती आपण पाहिलं पण त्यानंतर चांगला बॅकअप केला आणि स्वतःला सावरणं आणि सावरून त्यानंतर देखील आपल्या टीमसाठी तो संघर्ष करत राहणं हेच तर क्रिकेट आहे. पूर्णपणे ही जबाबदारी आता या दोन्ही बॅटर्सच्या खांद्यावरती असणार आहे. सुशांत आणि रोहित याच्या खांद्यावरती ती जबाबदारी आहे. 16 धावा धावफलकावरती 57 धावांचं लक्ष आहे. बघा त्याचा पाठलाग होतोय तरी कसा. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा पॅडल स्वीप करायचा इथे प्रयत्न केला. व्यवस्थित टाइम झाला नाहीये. बॅटची अगदी हलकीशी कडा लागते एज लागते. चेंडू ट्रॅव्हल होतो एका धावेसाठी. ऋषी आहे रवी आहेत चांगला बॅकअप त्यांनी देखील केलाय.
एक धाव मिळणार आहे. त्या एका धावेच्या साह्याने धावफलक देखील हळुवारपणे आता पुढे सरसावत आहे. तेव्हा झाल्यात 17 धावफलकावरती आणि शेवटचा बॉल या षटकामध्ये. यावेळी देखील पुन्हा एकदा पंच केलाय चेंडूला. अप्रतिम स्क्वॉट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय आपल्याला. तो देखील टॅपच्या साह्याने सुशांत पवार याच्या बॅटमधून येतो एक ब्रँडेड चौकार. करू इच्छितो कारण आजच्याच दिवशी आपण बघितलं आपले जे 3 शूरवीर आहेत ज्यांच्यामुळे आपण हे स्वतंत्र पाहतोय त्यांच्या बलिदानाचा हा आजचा दिवस असणार आहे. भगतसिंग असतील, राजगुरू आहेत, यांच्या बलिदानाचा हा दिवस आहे. बघा अगदी आयुच्या विशीमध्ये त्यांनी आपल्या देशासाठी काय बलिदान करून दाखवलंय. आजकालची आपण जनरेशन अनेक वेळेस चर्चा करतो ना की वयाच्या विशीमध्ये जर हा सामना श्री प्राप्ती सेलर या टीमने जिंकला तर वाडा बॉईज या टीमकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल श्री प्राप्ती सेलर या टीमला. धन्यवाद. दर्शन येतोय आता गोलंदाजी ट्रॅकवरती आणि दर्शनची देखील ओळख राहिली आहे. वेगवान गोलंदाजी करणं ही त्याची ओळख राहिली आहे. चक्री शैलीची गोलंदाजी. तो गोलंदाजी कशी करतोय, समोरून बॅटिंग कशी होते. 12 चेंडू आणि 36 धावेचं समीकरण असणार आहे. पहिला चेंडूवरती ड्राईव्हचा लाजवाब फटका. पहिल्या अटेम्प्ट वरती थोडासा फंबल पण आहे. चांगली क्षेत्ररक्षण इथे केलंय लॉंग ऑफ वरती. अकरा चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 35 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात. 11-35चं समीकरण असणार आहे. मॅच मोठी आहे पण मॅच कुठलीही सोपी नाही आहे. नेक्स्ट बॉल. यावेळी देखील स्वीप करायचा प्रयत्न केला. बघा वेगाने बीट झालेत. प्रचंड वेग ह्या गोलंदाजाकडे. वेगेवरती स्वार झालाय आणि गोलंदाजी तशीच अप्रतिम करतोय. काय सुरेख गोलंदाजी करून दाखवतोय दर्शन आपल्याला. पहिले 2 चेंडू त्याच्या नावावरती राहिलेत. बघूयात प्रत्युत्तर देतोय का सुशांत. नेक्स्ट बॉल. प्रत्युत्तराची आवश्यकता होती. फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न केला पण भावेश आहे. चांगला बॅकअप इथे देखील करण्यात आलाय. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. एका धावेच्या साह्याने आता धावफलक हळूवारपणे पुढे सरसावत चाललाय पण या मॅचचा जर विचार केला तर इथून थोडंसं आक्रमण करणं गरजेचं आहे. श्री प्राप्ती सेलर्स या संघाला इथून थोडंसं अटॅक करणं गरजेचं आहे कारण असं म्हटलं जातं अटॅक इज द बेस्ट डिफेन्स आणि तो स्वतःवरती विश्वास ठेवून अटॅक करणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत आपल्या स्वतःवरती विश्वास नसतो तोपर्यंत ते चौकार आणि ती चांगली बॅटिंग होत नाहीये मैदानात. टेम्परामेंट दाखवणं गरजेचं आहे. यावेळी देखील स्विंग अँड मिस. अप्रतिम गोलंदाजी. वाईड यॉर्कर वारंवार एकाच लेंथ वरती गोलंदाजी करतोय. काय गोलंदाजी होते दर्शनची देखील. या प्रेशर सिच्युएशन मध्ये 4 चेंडू हाताळले त्यात फक्त आणि फक्त 2 धावा दिल्यात. इकॉनॉमिकल गोलंदाजी करून दाखवतोय. 2 चेंडूचा खेळ अजूनही या षटकामध्ये शिल्लक आहे. नेक्स्ट बॉल. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. अगदी पुढे सरसावून मोठ्या फटक्याचा इथे देखील प्रयत्न केला. हीच ती समय सूचकता पाहायला मिळते गोलंदाजाकडे. हीच तर ते चातुर्य पाहायला मिळतं. कारण जेव्हा बॅटर पुढे सरसावतो ना तेव्हा त्याच्या आर्क पासून तो चेंडू लांब ठेवणं खूप गरजेचं असतं. लास्ट बॉल. शेवटचा चेंडू आता या षटकामध्ये शिल्लक असणार आहे. 7 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल. यावेळी देखील मोठ्या फटक्याचा फक्त आणि फक्त प्रयत्न झाला. काय सुदृढ गोलंदाजी केली आहे. गोलंदाजी नक्कीच आवडली असेल मित्रांनो तर दर्शनसाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. विकेट मिळाली नाहीये पण या इकॉनॉमिकल गोलंदाजीमुळे ना लक्ष्मी 11 संघ आता एक पाऊल पुढे सरसवतोय. कशाच्या तर त्या प्री क्वालिफायर्स मध्ये पोहोचण्यासाठी एक पाऊल पुढे सरसवतोय. काय बॉलिंग केली आहे.
आणि अंडर द प्रेशर अशी बॉलिंग करणं खूप कठीण कार्य असतं. त्यात चक्री शैलीची गोलंदाजी म्हणजे ती लाईन ती लेंथ आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे. थोडासा जरी दिशेपासून हिंज झाला तर अगदी बॅटर अटॅक करेल, नाहीतर मग व्हाईट बॉल. त्यानंतर आपण बघतो अनेक वेळेस अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये भरपूर वेळेस यष्टीरक्षक देखील बीट होतो आणि 5 धावा देखील मिळू शकतात. तसं काही घडलेलं नाही. यात चांगली बॉलिंग केली आहे आणि आता उरलेली सगळी जी सूत्र आहेत ती भावेशच्या हातामध्ये आहेत. बघत भावेश कशी गोलंदाजी करतोय. भावेशकडे देखील अनेक वर्षांचा अनुभव असणार आहे. 32 धावांची आवश्यकता, 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मॅच रंगतेय का? यावेळी पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती कडा प्रहार केलाय. पहिल्या चेंडूवरती इथे चौकार वसूल केलाय. मॅच नक्कीच लांब आहे, पण स्वतःवरती तो विश्वास ठेवणं ना तेवढंच गरजेचं असतं. स्वतःवरती विश्वास ठेवा, मी करू शकतो असं स्वतःच्या मनामध्ये आपण म्हटलं ना तर कुठलाही खेळ आणि कुठलंही धावफलक हे छोटं नाहीये. कारण गोलंदाजावरती देखील तो दबाव आपण टाकू शकतो आणि तसंच काहीतरी करण्याचा प्रयत्न सुशांतचा राहिलाय. कारण सुशांतकडे देखील ते स्किल्स आहेत, ते टेम्परामेंटातील एक लढाव्याची लढण्याची ती फायटिंग स्पिरिट त्याच्याकडे देखील आहे. बघूयात उर्वरित 5 चेंडूंमध्ये घडतंय तरी काय. पुन्हा एकदा स्विच करायचा प्रयत्न केला होता. यावेळी देखील चांगला चेंडू हाताळला आणि भावेशकडे देखील अनुभव प्रचंड आहे. विकेटचं पतन होत आहे. धावांची आवश्यकता अजूनही असणाऱ्या मैदानामध्ये. पुढचा बॉल यावी अगदी बॉलला पूर्णपणे इथे चेस करत असताना चेंडू अतिरिक्त बाहेर निघून जातोय. व्हाईट बॉल येतोय म्हणजे 4 चेंडू आणि 27 धावांचं समीकरण अजूनही मैदानात शिल्लक असणारे जिंकण्यासाठी श्री प्राप्ती सेलर्स या संघाला. यावेळी देखील पुन्हा एकदा अजून एक चेंडू अतिरिक्त बाहेरच्या दिशेने निघून जातोय. चार 27. पुढचा बॉल स्क्वेअर कार्ड, पुन्हा एकदा लाजवाब फटका. चौकार येतात, पण इथून हे आक्रमण थोडस अगोदर केलं असतं तर नक्कीच मॅचचं समीकरण वेगळं पाहायला मिळालं असतं आपल्याला. 3 चेंडू आणि 23 धावांचं समीकरण अजूनही मैदानात पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न इथे केला. खेळाडू आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण इथे देखील झालंय आणि आता फक्त आणि फक्त औपचारिकता मात्र शिल्लक आहे असं म्हणायला हरकत नाही. फॉर्मॅलिटीज आता शिल्लक आहेत कारण भावेशकडे देखील तो अनुभव आहे आणि समोर देखील गिरीश सारखा एक चांगला बॅटर आहे. बघा पुन्हा एकदा एक मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला. बॅटची कडा लागली, एज लागली आणि अशाच प्रकारे इथे कम्प्लीट डॉमिनेशन पाहायला मिळते आपल्याला लक्ष्मी 11 संघाचं. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. लास्ट बॉल टू गो आणि यावेळी देखील पुन्हा एकदा अजून एक व्हाईट बॉल येतोय. फॉर्मॅलिटीज मात्र आता शिल्लक आहेत मैदानात. पुढचा बॉल अजून एक. भावेश थोडीशी वाट पाहायला लावतोय लक्ष्मी 11 संघाला. भावेश थोडीशी वाट पाहायला लावतोय. इथे काय घडलंय, इथे काय घडलंय तर इथे 5 धावा मिळणार आहेत. ओव्हर थ्रोच्या स्वरूपाने या 5 धावा मिळतील. आणि त्यानंतर नक्कीच आमचे माननीय संजयजी पावशे साहेब यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत असणार आहे आमच्या या DPL मध्ये, डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये दुसऱ्या पर्वामध्ये. संजयजी पावशे साहेब म्हटलं की नक्कीच क्रिकेटवरती असलेलं त्यांचं थांग प्रेम